पल्लू काकी काय झालं? काय नाही, गोळ्या शोधत होते. मी ज्या गोळ्या घेतेय त्याच गोळ्या आदिती पण घेतेय. आता तर कन्फर्मच आहे. कोणाला सांगू मी हे? ताईंना, नानींना, अर्चनाला किंवा मोठ्या बाईंना सांगू की मग थेट भयाबाईंना सांगू की त्यांचा अंदाज अगदी बरोबर होता? पल्लू काकी हा काय झालंय? नाही काय नाही. तुला बरं वाटतं ना? हो म्हणजे आता गोळ्या घेतल्या तर वाटेल बरं. हा अडकलाय हा घाटे. मला किती वेळ असं रस्त्यात उभं करून ठेवलंय. माझी स्किन टॅन पडलीये. किती धावपळ करते मी, किती कामं करते. देशमुखांचं घर मिळवण्यासाठी आम्ही जे काय करतोय ते नीट होईल का? अदितीला कळणार तर नाही ना? याचं टेन्शन वेगळंच. सगळा चेहऱ्याचा ग्लोज गेलाय माझ्या. काय हे किती उशीर? तुम्ही किती उशीर करताय? देशमुखांना घराबाहेर कधी काढणार? त्याचीच तयारी सुरू आहे. हे घे. बस इतके? आता एवढेच. बाकी सगळे काम झाल्यानंतर. बरं ठीक आहे, करून टाकू का? सांगा देशमुखांना घराबाहेर कधी काढायचं? हे बघ, मिलिंद मुंबईला गेलाय. तो सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण करून येतोच आहे. तो आल्यावर लगेच करायचं आहे काम. तोवर थांब. बर ठीक. चला, हे पैसे आता माझे. आज मस्तपैकी पार्लरमध्ये जाते. घरातली कामं करून करून कंटाळाच आलाय मला. रिक्षा रिक्षा रिक्षा. मोठ्या बाई झाली खीर? हो हो, होईलच आता. काजू बदाम मिसळले की झाली. मुलगी पहिल्यांदा माहेरी आलीये तर ताईच्या अंगात काय उत्साह संचारलाय. हो ना, सकाळपासून पायाला भिंगरी लागल्यासारखे काम करते. मुलगी आलीये, घोडधोड करतीये. घे घे, लाड करून घे पोरीचे. माहेरी 4 दिवस का होईना पोर आनंदात राहिली पाहिजे. हो बाई, पण आज खीर बनवण्यामागे 2 कारण आहेत. अगो बाई, दुसरं काय कारण? अहो मोठ्या बाई, कोणी सांगो वा ना सांगो, आपण आपला आनंद साजरा करायचा. आपण काय परक्या वाटलो की काय? ताई, हा जे काही मनात आहे ना ते सरळ सरळ बोल ना. कळेल. या अशा गोष्टी ना लपून नाही राहत ना का? अगं काय चाललंय तुमचं? कळेल मोठ्या बाई, सगळ्यांना लवकरच सगळं काही कळेल. आणि तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला पण आनंदच होईल आमच्यासारखा. तुमच्या आनंदाला पुरावा काय पण? तो पण लवकरच देऊ. हा ए चल चल, पुरावा दे मग बोलू. पुरावा हवाय का? हा पुरावा हवाय? बघा तुम्ही कसा पुरावा देते. कुठे घरचं जेवण मायेने केलेलं आणि कुठे हे असं एकट्याने जेवायचं. सोबत कोण माणसं नाहीत, गप्पा नाहीत, सोबत काय तर फक्त एकटेपणा.
घरातल्या सगळ्यांना खूप मिस करतोय. हो, आता मीच मीटिंग्स अटेंड करेन. युवराज सर आणि नमा मॅडम काही दिवस सुट्टीवर आहेत, सो आपण डिरेक्टली बोलत जाऊ. ओके. हा, तर पहिली गोष्ट म्हणजे मशीन्स वाढवायचे. आम्ही आमच्या कामगारांची संख्या सुद्धा वाढवणार आहोत. ते ठरलं की मग आम्ही तुम्हाला कळवू. ठीक आहे. आणि हाय, काय मग? पल्लू काकी, तू आदिती कुठे आहे? ती आहे रे. हल्ली आम्ही तुझ्या बायकोला अजिबात एकटं सोडत नाही. माहिती आहे ना का ते? माहितीये, मी नाहीये तर तुम्ही तिची अजून जास्त काळजी घेताय. ते आहेच रे, पण आता तिला जपायला हवं ना. काय माहिती आहे ना का ते? म्हणजे तिला परत बरं वाटत नाहीये का? नाही रे, ती बरी आहे, पण अशा दिवसात जपायला लागतं ना. कुठल्या दिवसात ते माहिती आहे ना तुला? पल्लू काकी, काय झालं? तू एक काम कर, तू आदितीला फोन दे. ती मीटिंग मध्ये, नंतर कॉल करणार आहे तुला. ठेव सिद्धू फोन, काहीच कळत नाही तुला. काय चाललंय गोकुळ निवास मध्ये? पल्लू काकी आता असं बोलत होती, काल ताई काकी सुद्धा फोनवर असंच बोलत होती. नक्की काय झालंय यांना? काहीच कळत नाहीये. सिद्धूला खरंच काही माहिती नाहीये की नाही? सिद्धूवर विश्वास कसा ठेवावा? हा सिद्धू खोटं बोलतोय की खरंच याला माहिती नाहीये काही? देवा, आदिती प्रेग्नेंट आहे की नाही हा रिसर्चचा विषय झालाय. मिशन आदिती प्रेग्नेन्सी. मला माझ्या टीम पर्यंत आमच्या गोळ्या सेम आहेत ही माहिती पोचवावीच लागेल. एक्सक्यूज मी, पल्लू काकी, 2 मिनिटं थांबाल प्लीज? आदिती, सॉरी, मी जाते. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हा, तर काय म्हणत होतात तुम्ही? नमा, ठीक आहे, ही पिशवी विसरली असतीस. एवढं काही नाहीये, थोडंच आहे अगं. असू दे ग, माहेरचं प्रेम येते. हा, आणि हे सगळं गाडीच्या डिक्कीत बसल, काळजी करू नको. आणि इकडं श्वास घे, जावई बापू त्या इकडे डिक्की उघड बरं. नीट जा हा, पोचल्यावर फोन कर. बापू, ताई, अरे पोर लग्नानंतर पहिल्यांदा घरी आली. तिला काय असं रडत तुम्ही निरोप देणार आहात का?
ताई, नानी, अर्चू, आपल्या मिशनची एक बातमी आहे. पल्लू काकी, सांग सांग. ताई, हो आता तर रडत होत्या ना नमा गेली म्हणून. हो नानी, बरोबर आहे तुझं. नमा सासरी जाताना हळवी झाले मी. अगं पण अदिती पण माझ्या नमासारखीच आहे ना. ती प्रेग्नेंट असेल तर मला आनंदच होईल ना. पल्लू सांग, काय समजलं तुला? ताई, अहो माझ्या आणि अदितीच्या गोळ्या सेम आहेत. काय? आता आपल्याला बाळकाकांना याबद्दल विचारावंच लागेल. हो हो पल्लू, तू ना बाळा भाऊजींना खडसावून विचार. हा, काल आम्हाला माहिती मिळाली असती, पण रत्ना अक्का आल्या ना. हे ना बाळाला सांगायलाच हवं. मी विचारणारच आहे हो, पण यांनी सांगायला हवं ना. पल्लू, मी कसं बापूंना डोळे मोठे केल्यावर ते सगळं काही सांगतात मला, तसंच तू पण कर. हा, हे असे असेच डोळे कर आणि खडसवून विचार त्यांना. चालेल चालेल, आत्ता विचारते. काय झालं रत्नाका? अरे, ह्या बायका कधी पण येतील आणि तुझ्याकडनं वजवून घेतील आधी ती प्रेग्नंट की नाही. बाळा तू लप. आपलं हे लपायचं वय आहे का आता? वय नाही वेळ. रत्नाकर काय करतो तू? सोड. अगं डॉक्टर आहे मी, माझं काहीतरी रिस्पेक्ट ठेव. या बेड खाली मी कसा घुसू? हा, आता ये पडतं मग. पडतं कशाला? अरे, पाय दिसतात तुझे. आता काय बाळा, ये कपड्यात लप. ये कपाटात थांब रत्नाका. कपाटात काय? कपाटात कसं आणि कशासाठी? अरे, ताईने पल्लूला पट्टी पडवलीये आणि तिच्या समोर तर तुझं मन जर होतं, त्याच्यामुळे तू कपाटात लप. चल. ये. अगं रत्नाका, काय कपाट? याची गरज आहे का? ये चल. नको, ऐक ना. चल. कसं मी? अगं मी काय सांगतो, ऐक ना. रत्नाक्का, तुम्ही इथे काय करताय? मी फेरफटका सहजच. फेरफटका इथे खोलीत? हा, बाळाला भेटायला आले होते ग. आता काय माझ्या भावाला भेटायला परवानगी घेऊ का तुझी? मी असं कधी म्हंटल? भेटा ना. हा मग, पण आहे कुठे बाळा? अगं खोलीत नाहीच आहे बाळा. कुठे गेलाय बाळा? कुठे शोधायचं मी आता त्याला? बाळाचं पण ना. खोलीत नाहीये, कुठे गेले? या आदितीचाही फोन लागत नाहीये. आदिती, ये ग बाई लवकर. या बायकांना अंदाज आलाय तू प्रेग्नेंट असल्याचा. आता नाही यांना अडवू शकत. आदिती, लागतच नाहीये. काय पाहतोय माझ्याकडे? हा, हे घे पैसे. सामानाचं काय करू? त्या देशमुख लेडीज खूप डेंजर आहेत. त्यांना नकोय कळायला मी एवढी शॉपिंग करून आले ते. काय करायचं याचं?
अजून कशी आली नाही ही? आल्या आल्या, या या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. नानी, आपण पल्लूची वाट पाहतोय. हो का? पण तुम्ही कुठे होतात सकाळपासून? सुबाई, अहो आपण बाळा काका काय म्हणतायत ते ऐकायला थांबलोय ना. तुम्ही ह्यांची काय चौकशी करत बसताय? आता पल्लू येईपर्यंत काय करायचं? या आल्यात आता तर यांच्याशी बोलू ना. काय विहीन बाई, काही काम होतं का? ते मिलिंदचं काम होतं, जरा बाहेर गेले होते त्याच्यासाठी. ते तुमच्या कपाळावर काहीतरी लागलंय. कुठे काय? बघू बघू. हा, कणिक आहे वाटतं. कणिक? पण आज दिवसभराची कणिक मीच मळलीये. हो का? मग हे काय? हो का? एक मिनिट बघू. फेस पॅक आहे हा. कन्फर्म फेस पॅकच आहे हा. नाही हो, फेस पॅक कसा असेल? ते मी पावसात गेले होते ना, चिखलाचे हात वगैरे लागले असतील माझ्याकडून. आलेच मी, आलेच. काही चिखल बिखल काही नाही नव्हतं. फेस पॅकच आहे हा. तुम्ही इथे काय करताय? कर्म मेलं. लहानपणी पण कधी खेळात जिंकलं नाही, नुसतं अभ्यास करत बसायचं. पकडला गेला. मोठाला डॉक्टर. सापडले, हे सापडले. या बाहेर, या बाहेर, या आधी. चल चल चल. उतरा, खाली उतरा. उतरा म्हटलं, उतरा खाली, उतरा आधी. अरे हळू. उतरा. अरे हळू. लवकर. काय काय म्हणजे इथे काय लागतंय? गप्पा बसा. चल बसा या, तुम्हाला दाखवते बरोबर. बसा इथे, बसा खाली, बसा. लपून बसता काय? काय गरज आहे माझ्यापासून लपायची? अगं ते कपाटात उंदीर. गप्पा बसा. मी येऊन प्रश्न विचारेन, त्याची उत्तर द्यावी लागतील, म्हणून लपला होतात ना? प्रश्न? काय काय कसला प्रश्न? सगळं कळतंय हा मला. तुम्ही काहीतरी लपवताय आणि आता ते लपवणं कठीण झालंय, म्हणून स्वतः लपून बसताय, हो ना? पल्लू, हे बघ, तू शांत हो जरा. चिडतेस कशाला? काय झालं एवढं? हे बघ, असं चिडणं चांगलं नाही. प्रेग्नेंट आहेस ना तू, आपल्या बाळासाठी चांगलं नाही ना ते. हो ना? मग घ्या आपल्या बाळाची शपथ आणि खरं सांगा, आदिती प्रेग्नेंट आहे की नाही?